आज केला इडलीचा नाश्ता. हाय, गुड मॉर्निंग. मी आकांक्षा. आज सकाळी मस्त नाश्ता करून घेतला. त्याच्यानंतरून दुपारच्या जेवणासाठी इकडे रात्रीची जी बिर्याणी होती तीच गरम करून घेतली. बिर्याणी खाऊन झाली, थोडंसं स्वीट पण खाल्लं. आता पावसाचा काही नेमच नाही बाबा, कधी ऊन कधी पाऊस. त्याच्यानंतरून आमच्या इकडे लाईट नव्हती. मग मी टाईमपास करत बसली होती. म्हटलं चला फेसवरती काहीतरी करूया. मग थोडीशी रेडी झाले आणि मग म्हटलं ही कॅन्डल जी आहे सेंटेडवाली ती लावूया. पण ती लावायला घेतली तेवढ्यात लाईट आली, मग ती बंद करून दिली. त्याच्यानंतरून मी बनवत होती वांग्याची भाजी. आता खोबऱ्याला असं जाळून घ्यायचे जसे आपले नातेवाईक आपल्यावर जळतात बरं का. त्याच्यानंतरून मी इकडे बोंबील घेतले, वांगे चिरून घेतले आणि बटाटा घेतला. वाटण तयार करून घेतलं. पातेल्यात थोडंसं तेल टाकलं. तेल गरम झालं की बोंबील टाकलं. बोंबील असे काही आवाज येत तर परतून घ्यायचे बरं का. त्याच्यानंतरून त्याच तेलात मी मसाला वगैरे टाकून झाला. त्याच्यानंतरून त्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकली, काळा मसाला आणि थोडंसं टेस्टसाठी मटन मसाला. ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं. आता परत त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा किती छान तेल सुटलं. तर त्याच्यानंतरून त्याच्यामध्ये आपलं सगळं मटेरियल टाकून घ्यायचं आणि पाणी टाकून द्यायचं आहे. तर अशी आपली वांग्याची भाजी रेडी झाली बरं का. इकडे मी भाकरी करून घेतल्या होत्या, तिघांपुरती 3 भाकरी. त्याच्यानंतरून आमची कामवाली ताई येणार नव्हती म्हणून मी सगळे भांडे घासून घेतले. भांडे तर घासून झाले पण किचन ओटा तसाच होता. मग त्याला मी डायरेक्ट धुवून घेतला आणि खरंच धुवून झाल्यावर एवढं छान वाटत होतं किचन काय सांगू. तर असा काही आमचा मेन्यू होता. कसा वाटला नक्कीच सांगा. चलो बाय.